नमस्कार मित्रांनो, एम टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आत्ताच म्हणजेच 2 दिवसापूर्वी सूचना आलेल्या आहेत की UDICE प्लसवर शाळेच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन याविषयीची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि बाकीच्या पण प्रोसेस सुरू झालेल्या आहेत. तर आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं ट्रान्सफर करण्यासाठी किंवा मग दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी किंवा मग आपल्याला नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी ही जी प्रोसेस असते, ही प्रोसेस आता सुरू झालेली आहे. तर याची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला लॉग इन प्रोसेस आहे, सोपी आहे. यामध्ये आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये जायचं आहे. इथं वरी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल आणि इथं स्टेट सिलेक्ट करायचे, महाराष्ट्र स्टेट, आणि गो बटनवर क्लिक करायचे. आणि या ठिकाणी आपल्याला तुमचा शाळेचा UDICE नंबर आणि इथं तुमचा पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. $854811 ओके. तर कॅप्चा बरोबर आहे. आता या ठिकाणी सूचना दिल्या आहेत. अटेन्शन, अकॅडमिक इयर 2024-25 हॅज स्टार्टेड. प्लीज इनिशिएट एनी स्टुडंट रिलेटेड टास्क अकॉर्डिंगली. तर आपल्याला काय करायचं आहे, सुरू झालेलं आहे 2024-25. तर तुम्हाला शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती इथं अपडेट करून घ्यायची आहे असं सूचना आहेत. आणि 23-24 खाली यावर 24-25वर क्लिक करायचं आहे ऑरेंज कलरमध्ये. आणि या ठिकाणी बेसिक माहिती दिली आहे, स्कूल इन्फॉर्मेशन, याला क्लोज करून घ्यायचं आहे. आणि इथं प्रोसेस बघा काय आहे. आपल्याला या पूर्ण इथं जे टॅब्स दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, इथे एक माणसाचं चित्र दिसतं आहे, पुढं झेंडा आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं काय करायचं आहे, या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूलवर गो या बटनवर क्लिक करायचं. तर गो या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल काम सुरू करता येईल. गो या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेतील वर्ग निवडायचा आहे. समजा आता पहिली हा वर्ग आपण निवडूया. इथं सेक्शन ए आणि इथं गो करूया. ओके. तर इथं काय दाखवते की तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावं दाखवत आहेत. तर इथं आपल्याला काय भरायचं आहे, इथं स्टेटसमध्ये पेंडिंग आणि करेक्शन असं ऑप्शन येत आहेत. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, स्टेटस टाकायचं आहे विद्यार्थ्यांचं. प्रमोटेड, आता हा विद्यार्थी अब्दुल समद मिनाज शेख, हा जर तुम्ही दुसरीमध्ये जर प्रमोट करणार असाल तर प्रमोटेडवर क्लिक करायचं आहे. जर तो पास झाला नसेल तर नॉट पास्ड. प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन, जर तो परीक्षा दिली नसेल तर हे क्लिक करायचं आहे. आणि डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन आणि रिपीटर बाय चॉईस, अशा प्रकारे आपले इथं ऑप्शन येतात. तर बघूया एक एक ऑप्शन क्लिक करून. इथं आपल्याला मार्क भरायचे आहेत. इथं आपल्याला आता समजायला 90 मार्क आहेत आणि 200 दिवस डेमो भरतोय हा आपण. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे जे काही टक्केवारी असेल, मार्क्स असतील ते इथं भरायचे आहेत. आणि दिवसाची संख्या पण तुम्हाला बघूनच भरायची आहे तुमच्या हाजरीवर, रजिस्टरवर, विद्यार्थ्यांच्या हाजरीच्या रजिस्टरवर. तर इथं स्कूलिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला इथं जर प्रमोटेड असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल, आणि जर दुसऱ्या शाळेत जाणार असेल तर लेफ्ट स्कूल विथ TC, विदाउट TC, अशा प्रकारे इथं क्लिक करायचं आहे आणि इथं अपडेट करून घ्यायचं आहे. चालते. ओके. तर तो पहिलीमध्ये जर दुसऱ्या शाळेत गेला असेल तर इथं तुम्ही क्लिक करा लेफ्ट स्कूल विथ TC, विदाउट TC. ओके. पुढचा वर्ग जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही हे क्लिक करून अपडेट करायचं आहे. जर तुमच्याकडं पुढचा वर्ग असेल, तो विद्यार्थी तुमच्या शाळेत शिकणार असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल करायचं. ओके. तर अशा पद्धतीनं हे करायचं आहे. आता काय होईल की जेव्हा मी 4थीचा वर्ग निवडेल, माझ्याकडं 1ली ते 4थी 4च वर्ग आहेत शाळेमध्ये. जेव्हा 4थीचा वर्ग मी चूज करेल त्यावेळेस हे ऑप्शन येणार नाही, स्टडिंग इन सेम स्कूल हे ऑप्शन येणार नाही. तर फक्त हे शेवटचं ऑप्शन येईल, लेफ्ट स्कूल विथ TC किंवा विदाउट TC. ओके. आणि हे असं आहे. यामध्ये एक करून बघूया आपण. आता अपडेट केल्यानंतर काय होईल, प्लीज सिलेक्ट प्रमोशन सेक्शन, इथे सेक्शन सिलेक्ट करायचं इथं. हां. ओके. तर पूर्ण हे भरायचं आहे आणि त्यानंतर ते अपडेट करायचं आहे. बघा अपडेटवर क्लिक केल्यानंतर काय होईल,
चला ओके, स्टुडंट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे ते एका विद्यार्थ्याचं इथं माहिती भरून पूर्ण झाले तर डन आलेलं आहे. ओके, आणि अशा प्रकारचे इथं वेगवेगळे ऑप्शन येतात बघा. आता इथं बघूया आपण, समजा जर दुसरं ऑप्शन नॉट पासवर्ड जर सिलेक्ट केलं तर इथं आपल्याला मार्क भरायची गरज आहे का? नसावी, कारण पास झालेला नाही तो. इथं आपल्याला मार्क जे काही दिवस आहेत तेवढं भरायचं आहे आणि स्टडिंग इन सेम स्कूल. ओके, किंवा रिपीटर बाय चॉईस जर इथं असेल तर बघा इथं काय, हा पहिलीचा विद्यार्थी इथं दुसरी आलेला आहे आणि जेव्हा इथं रिपीटर केलं त्यावेळेस इथं क्लास 1च आलेला आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन निवडायचे आहेत आणि जे काही बरोबर आहे खरं आहे ते तुम्हाला इथं भरून अपडेट करून घ्यायचं आहे. आता हा पूर्ण वर्ग सगळ्या विद्यार्थ्यांचं अपडेट करून झालं की त्यानंतर फायनलाइज बटन क्लिक करून ह्या वर्गाची पूर्ण माहिती फायनलाइज करायची. त्यानंतर दुसरा वर्ग निवडायचा आहे, नंतर तिसरा वर्ग, असं करत करत तुम्हाला सगळी माहिती याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. आणि हे भरून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस बघा काय आहे. इथं प्रोग्रेस ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं, हे पूर्ण फायनलाइज झाल्यानंतर, आणि पुन्हा व्ह्यू समरीमध्ये जर तुम्ही गेलात की तुम्हाला इथं जे काही तुम्ही वर्गाची माहिती भरलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता इथं लोड खात आहे नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं, परंतु तुम्हाला इथं दिसून येईल. ओके, आणि मग तुम्ही जेव्हा पाठीमागं जाल, हे समरी सेक्शन आहे इथं जेव्हा जाल त्यावेळी तुम्हाला इथं प्रत्येक वर्गाची समरी पण दिसेल. आणि इथे गेल्यानंतर व्ह्यू समरीमध्ये गेलात तर प्रत्येक वर्गाची म्हणजे या ठिकाणी समरी तुम्हाला प्रिव्हियस क्लास वगैरे किती विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं इथं समरी दिसेल किंवा पेंडिंग आहे का, अपडेट झाले का नाही. आता आपण काय केलं आहे की प्रत्येक वर्गाचं आपण फायनलाइज केलं नसल्यामुळे इथं पूर्ण पेंडिंग दाखवत आहे. जेव्हा तुम्ही वर्ग फायनलाइज कराल त्यावेळेस ते पेंडिंग जाईल आणि या ठिकाणी डन असं ऑप्शन येईल किंवा प्रमोटेड असं ऑप्शन येईल. ओके, म्हणजे आपल्या इथं ॲक्टिव्हिटी तुम्ही जी केली आहे त्याचं तुम्हाला समरी पण बघता येईल. आणि सगळं झाल्यानंतर फायनलाइज प्रोग्रेशनमध्ये जाऊन तुम्ही हे तुमचं जे टास्क आहे हे फायनलाइज करून घ्यायचे, त्याशिवाय पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये TC देणे किंवा मग दुसऱ्या शाळेनं जर ही प्रोसेस केली नसेल तर तिकडले विद्यार्थी तुमच्याकडे येण्यासाठी अडचणी येतील. सर्व शाळांनी पूर्ण करून घ्यायचं आहे आणि या महिन्यामध्ये पूर्ण करून घेतल्यानंतरच आपल्याला विद्यार्थी ट्रान्सफर करता येतील ह्या शाळेतून त्या शाळेत किंवा त्या शाळेतून ह्या शाळेत, किंवा मग नवीन विद्यार्थी ॲड करता येतील. तर एवढीच माहिती आहे सध्या, हे आपल्याला लगेच करून घ्यायचं आहे या महिन्यामध्ये, या 10-15 दिवसामध्ये. ही माहिती महत्त्वाची आहे. ही माहिती अपडेट केल्याशिवाय आपल्याला पुढची प्रोसेस करता येणार नाही. त्यामुळे ही माहिती लवकरात लवकर करूया. एवढाच व्हिडिओ आहे. तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल हा व्हिडिओ. जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.